भाव जरा एकदम जरा दुखापतग्रस्त खूपच, कारण मांडीत गोळे आलेत. भावना टेस्ट कशी आहे? टेस्ट कशी आहे? नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी आता वाजलेत बरोबर सकाळी पहाटेचे 4:30 आणि मी आहे आता दापोलीमध्ये. तर आत्ता आम्ही चाललो आहे सगळे ट्रिपला. आपली सगळी मित्रमंडळी ती आता येते, ती केळसकर नाक्यातून आपल्या इथे मी ज्या ठिकाणी आहे पेट्रोल पंपमध्ये त्या ठिकाणी येते आणि तिथून आम्ही एकत्र बसून तर सगळे जाणार आहोत पुढे. तर मंडळी आज खूप सारी धमाल मजा मस्ती येणार, कारण 1 डे रिटर्न आमची ट्रिप आहे आणि ती ट्रिप बघूया कशा प्रकारे आमची सक्सेसफुल होते. तर आता थोड्या वेळामध्येच आपली सगळी मित्रमंडळी येतील आणि आपण प्रवासाला सुरुवात करू. तर कुठे चाललो आहे? तर श्रीमान रायगड बघायला चाललो आहे. रायगड फोर्टवरती आम्ही आता ट्रेकिंग करायला चाललो आहे. तर त्या ठिकाणी सगळी मित्रमंडळी आम्ही सगळे मिळून जाणार आहोत. तर बघूया कशी मजा येते. आणि आपल्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा आपल्या यूट्यूब चॅनलला. तर भेटूया पुढे. आपली गँग आलेली आहे आणि आता आपण एवढे चाललोय इकडून. आपली कोण कोण आहेत ती कोण कोण आहेत ती तुम्हाला सगळ्यांची आम्ही पुढे ओळख करून देऊ. आणि आता आपण जाऊयात, चला निघूया आमच्या प्रवासाला. आम्ही सुरुवात करतोय. स्टे ट्यून. हा थोडा ऍडजस्ट करा. कॅमेरा काय बोलतो उशीर होते हे देवा महाराजा. आम्ही आज सगळे मित्रमंडळी मिळून ट्रिपला चाललेलो आहे आणि आमचा प्रवास हा चांगला सुखकर होऊ दे आणि परतीचा प्रवास देखील सुखकर होऊ दे आणि कुठली अडचण मध्ये न येता आज आमची जी ट्रिप आहे ती सक्सेसफुल होते अशी तुझ्या आम्ही प्रार्थना करतो. आणि बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती, छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. शाबास. चला मंडळी, आता आम्ही प्रवासाला आमची सुरुवात करतोय आणि बरोबर 4:30 वाजलेत. तर आता आम्ही निघालोय. आम्ही आता सध्या गाडीमध्ये आहोत 6 जण आणि एक मित्र अजून येतोय, तो पुढे थांबलाय. आणि अजून एक मित्र आहे जो म्हाडत नाही येणार आहे. तर बघूया मजा होते, कारण हे सगळे काळे आहेत आणि हा ते बघा किती आहे. तिकडे आहे, तिकडे आहे, ते बघा साहिल भाई आहे, केतन तुरे हा, आणि पाठी मिलन आहे, प्रितेश आहे आणि शुभम आहे. आणि भावानी गॉगल घातलाय तो नवीन आहे आणि मिलन पण नवीन आहे. चलो तर मंडळी, आता आपण शिरगाव चौकीतून आता राईड घेतला आणि आता आपण चाललोय वैभवला आणायला. म्हणजे तो आहे आपला केतन भाऊ इकडे कामाला, तर त्याच्या रूमवरती आहे. तर त्याला आता आपण आणायला चाललोय आणि तिथून मग डायरेक्ट आपण रायगड फॉर्टवरती जाणार आहोत. तर आता जवळजवळ सकाळचे 6:15 झालेत आणि बाहेर तुम्ही बघू शकता आता थोडं उजडत चाललंय. आमची गँग सगळी बघा पाठीमागा थोड्या जरा पाठीमागा प्रितेश थोडासा गॅसवर आहे, कारण अजून 7 नाही वाजलेत आणि त्याला कसं आहे तो एकदम हे आहे. आणि हा एकदा सकाळचे 7 वाजले की तो फ्रेश होतो. म्हणजे बघा सकाळचा व्ह्यू बघा जबरदस्त आहे. तर असेच व्ह्यूज आज आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर कुठे स्किप करू नका, कंटिन्यू आमच्यासोबत जोडले जा आणि सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला. भाव जरा अजून 15-20 मिनिटं मग 7 वाजतील. तर मंडळी आता थोडं ब्रिज खाली आलो आणि थोडे मस्तपैकी आता म्हणजे मस्तपैकी असं नाही पण जरा वाट बघतोय भावाची. भाव येतोय आणि भावाला आम्ही फोन करतोय तर तो फोन पण नाही उचलत आहे. पण मंडळी बघा आमची आजची गाडी आहे
आम्ही गाडी करून आलो. इर्टिगा आहे मस्त की एकदम कम्फर्ट फील होतो आहे गाडीतून. आणि ग्रुपसाठी आहे आणि 7-8 जणांचा ग्रुप असेल तर फिरण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. आणि जे मालक आहेत त्यांचं मी सगळं कॉन्टॅक्ट नंबर नाव वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. तुम्ही तिकडे बाकी बघा, डिस्क्रिप्शन बघा. आणि जर कोणाला कॉन्टॅक्ट करायची आवश्यकता असेल तर गाडीची आवश्यकता असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मंडळी मित्र किती हरामी असतात. म्हणजे आता आम्ही आहोत शिरगावमधून आलो आणि आता ब्रिजवरतीच आहोत हायवेच्या. तर मित्र वैभवचा आहे तो, केतन आपला इकडेच असतो म्हाडात. तर त्याच्या रूमवरती होता. तर त्याला बोललो होतो की केतनला बोललो होतो की वैभवला तू सोडायला ये अर्ध्या वाटेत, म्हणजे आम्हाला तेवढं सोपं पडेल. परंतु साहेब म्हणतात की नाही थोडी थंडी आहे आणि थंडीतनं मी बाहेर येणार नाही असे म्हणतात. मुलगी पण हा हेच जर लडकी का चक्कर एखाद्या पोरगीन केतनला आमच्या सांगितलं नसतं की सकाळी 4 वाजता उठून मला सोडायला ये, हो तर भाऊ उड्या टाकत गेला असता. गेला तो खरंच. पण मित्रांसाठी तू येऊ शकत नाही. अरे मित्र वड्यामध्ये गारव्यासारखा तू गारव्यामध्ये हे पण नाही होत आहे, थोडस गरम पण नाही करत. तर बघूया आता कधी येत आहे ते. इथे थांबलो आम्ही ब्रिजवरती. साहेबांना येऊ दे. मंडळी तर साहेब आलेले आहे, साहेब भेटले आहेत आम्हाला. साहेबांनी जरा कष्ट नाही घेतली, साहेब हायवेला उभे आहेत. अरे येण बंद कर. या साहेब या साहेब या साहेब या. नमस्कार. तू चालायला लाग. काय यायला साले जरा येत ना सोडायला. 2-2 गाड्या घेऊन कोण पाहिजे. चलो चलो चला साहेब या. हे पकड चलो भाई चलो. बॅग आहे. ती नाही घेतो आपण. चलो ऋषी भाई कैसा लग रहा है. अच्छा लग रहा है. हो ओ डॅशिंग जिगर वाला खिलाडी खिलाडी. कशाला घे मग घे. गोळ्या काढून दुसऱ्या बॅगेत टाक ना. बॅग त्याच्यात मोठं सामान महत्वाचं आहे. हे बडे जिगर. ह्याच्यात नको. ए आलटून पलटून घ्या, आलटून पलटून घ्या. तोच घ्या ना. अरे पण 2 बॅग अरे खाल्लं मला दिलं हेच. काका झेंडा कसा आहे. 200 रुपये. महाग असणारच आता इकडे. मग एवढाच पाहिजे. छोटा आपल्याला घेऊया ना. काय बोलतोस, काय बोलताय बोला. 200 रुपये गाडू. हो गाडा भा. हा बोल ना. ओके ना. ओके हे पकडा. चलो जीपे घे. तर मंडळी आता मस्त की प्रवासाला आम्ही सुरुवात करतोय. आता गडाच्या पायथ्याशी आहोत आणि तर कुठेही स्किप करू नका आणि कंटिन्यू आमच्यासोबत जोडले जा. मजा येईल. धमाल मजा मस्ती करणार. तर भेटूया पुढे. जय जय. आम्ही आता पायथ्याच्या इथेच मस्त की थोडासा नाश्ता वगैरे करतो आणि आमचे वेटर वडापाव खातोय कारण वरती जाऊन नंतर वेळ जाईल. त्यामुळे आता थोडासा नाश्ता गाड्याच्या पायथ्याशीच मस्तपैकी हॉटेल शिवप्रसादला. हा
विभव पॉवर प्ले चालू आहे. 4 विकेट घ्यायचे. एक नवीन ट्रिक गड चढण्याची एक निंजा टेक्निक. तिरपा तिरपा चाला. तिरपा तिरपा चाला. अरे तुम्ही दापोलीची ना? कमवून संपलोय. पोचलो. तर मंडळी आता आम्ही पहिला रेस्ट घेतलाय कारण चालायची सवय नाही पहिला म्हणजे आणि 5 मिनिटं झालीत खरं तर. आणि मेन म्हणजे कसं थोडी त्याला चालणं कमी झालंय त्यामुळे काहीच आता त्यामुळे खूप दमलो आणि पहिला रेस्ट आम्ही घेतलाय. तर इथं सगळ्यांनी आपले आपले स्वेटर वगैरे काढलेत कारण खाली थंडी वाजत होती. सॉरी दादा, पण आता गरमी व्हायला लागले. तर आता बघूया पुढे आता किती वेळ लागतोय वरती जायला, पण मजा येईल. तर म्हणजे आता थोडासा एक दुसरा रेस्ट आमचा, कारण आम्ही 6 जणच पुढे आलो आहे आणि आमचे 5 जण पुढे आलो आणि 3 मेंबर आमचे अजून बाकी आहेत. त्यामुळे आता त्यांची प्रतीक्षेमध्ये आहेत आमची सगळी. ते 3 इकडे आहेत, मी एक चौथा आणि तो एक भाऊ तिकडे आहे. आणि सॉरी आणि हा इकडे महादरवाजा आहे. पण आता थोडासा आपल्याला वेट करायला लागेल अजून ते येईपर्यंत, आणि ते अजून कुठे दिसत नाहीत. ते बघूया कधी येतात. वात आणला तू वात आणला तुमची वाट बघून बघून आला. देशासाठी जगायचं रे, देशासाठी जगायचं रे, देशासाठी जगायचं रे, देशासाठी जगायचं रे. एकच गोट बॅट असतो. आता मोबाईल काढायची आहे. असं आहे ना करा. गणपती भूपती प्रजापती स्वर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस स्वर्ण सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगिराज श्रीमंत 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 श्री 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 राजा क्षत्रिय कुलावतंस महातेजस्वी महापराक्रमी बुद्धिनिष्ठ चारित्र्य संपन्न शास्त्रवीर मुघल संवारक रणमद्द विद्वान सर्जक सुपुत्र धर्मवीर राजा शंभू छत्रपती महाराजांचा छत्रपती महाराजांचा
उत्सव विजय असो. जय भवानी जय शिवराय. जय भवानी जय शिवराय. नमो पार्वती पते हर हर महादेव. हर महादेव. तर मंडळी आता आहोत आम्ही रायगडाच्या बाजारपेठेत, म्हणजे किल्ल्यावरती जी बाजारपेठ पूर्वीपार भरायची तिथे आहोत आणि काकडीवाल्या काकी बसले होते, म्हणजे काकडी विकतात. तर म्हटलं आपण पण घेऊया आणि थोडीशी टेस्ट करूया. जरा भरपूर ऊन लागतो आहे, डिहायड्रेशन भरपूर झालं आमचं, तेव्हा जरा आम्ही पुन्हा एकदा प्रोटीन एनर्जी येण्यासाठी. तर टेस्ट मस्त आहे. तर मंडळी आता आम्ही पूर्ण किल्ला फिरला, जितकं होईल तितकं फिरलोय आणि आता आम्ही आलोय खायला, म्हणजे पिठलं आणि भाकरी, कांदा चटणी वगैरे सगळी आहे. स्पेशल डिश संतोष मामांकडे आलो आता आम्ही जेवायला. आता बघूया टेस्ट कशी आहे आणि टेस्ट वगैरे करून तुम्हाला सगळं दाखवेनच. तर इकडे सगळी आपली गँग आहे आणि हे बाजूला 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 आणि ऑलरेडी इकडे लोक बसलेत जेवायला, त्यामुळे आपल्याला आता त्यांनी सांगितलं की थोडं 5 मिनटं वाट बघा, त्यांचं आटपलं की लगेच आपल्याला देणार आहेत. तर टेस्ट करून बघूया. प्रमोशन करतोय आणि जर टेस्ट चांगली असेल तर आम्ही तुम्हाला सांगूच आणि मग तुम्ही येऊ शकता इकडे. कॉन्टॅक्ट नंबर देऊ डिस्क्रिप्शनमध्ये संतोष मामांकडे. तर मंडळी आता आलो आहे आम्ही झुणका भाकर प्लसच्या पिठलं भाकर खायला. इकडे सगळी आमची गँग आहे, इकडे आमची गँग आहे. रितेश बाबा कमी खा, ताटात काय नाही. अरे ते चटणीवर टाकायला. मी आहे आजचं आमचं जेवण. भावना टेस्ट कशी आहे? टेस्ट कशी आहे? सगळ्यांना जोरात भूक लागली आणि सगळे खात आहेत. आपण पण आता टेस्ट करूया. बऱ्यापैकी आहे. नको आजी नको. टेस्ट कशी आहे सांग, टेस्ट कशी आहे? छान आहे, मस्त आहे. चांगलं आहे बाबा हे ना आजी मी नाही पित, नको नको. अरे सर्दी झाली रे आमची. हाय घे ना. का काय कोकम घ्या पाहिजे का काकडी नाही. काय काय चांगलं बाबा वाटतलं का काय आता आम्ही उतरतोय, म्हणजे गड पूर्ण फिरून झाला आणि वरती संतोष मामाची नाही भाकरी आणि पिठलं खाल्ला आणि आता आम्ही जवळजवळ वरतून अर्धा गड उतरलोय, सर केलाय आणि जस्ट कार्टून कुठे गेला. जरा आता एनर्जी आमची लो झाली आहे, तर फटाफट खाली जाऊया, खाली उतरूया गड आणि भेटूया पुढे. बघूया पुढचा प्लॅन कसा काय होतोय. आता जायचं एका ठिकाणी पाचाडला, पण पोरांची एनर्जी आणि त्यावरती डिपेंड करतं वागतात किती, कारण घरी पण जायचं आहे. तर भेटूया पुढे. पूर्ण बघा, स्किप नका करू. आम्ही आता गड उतरतोय, फिरून वगैरे झालं आणि तुम्ही बघितलं असाल तर भाव जरा एकदम जरा दुखापतग्रस्त खूपच, कारण मांडीत गोळे आलेत. मांडीतले गोळे काही जात नाहीत. मालिश करतो. कसं करतोस? घ्या डॉक्टर. डॉक्टर का चला चला. स्टेथोस्कोप द्या. साथ घ्या, साथ बाहेर घ्या. तास मेली. थांबा आधी पायी गडावर व्हायचा, आधी एवढा व्हायचा, आता एवढाच होतो. अच्छा अच्छा. नाही मग हाच प्रॉब्लेम आहे. काढून टाकावं लागेल. तर मंडळी पूर्ण व्हिडिओ तुम्ही ट्रेकचा बघितलाच असेल, परत व्हिडिओ एंड करायचा राहिला होता आणि कसं झालं की खूप दमलो आणि खूप दिवसानंतर इतकं चालल्यानंतर पाय वगैरे दुखायला लागले. मग त्यामुळे आम्ही जास्त वेळ कुठे फिरत पण नाही बसलो आणि तसंच मग घरी वगैरे आलो आणि घरी येऊन मस्त की झोपलो, आराम केला, कारण दुसऱ्या दिवशी कामं पण होती. म्हणजे व्हिडिओ एंड करायचा राहिला होता, तर पूर्ण बघितला असेल ट्रेकिंगचा आजचा व्हिडिओ. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईन. तोपर्यंत आता थांबतोय. तर अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल की तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.